नमस्कार, मी आयशर गाडीचा मालक MH12YV 6294. ही आत्ता गाडी 4 महिन्याची फक्त. ही गोव्यामध्ये बंद पडली गाडी. गोव्यामधून मापसाला गेलो, गाडी टोचन करून. तिथं पण त्या पाटील म्हणून कोणतरी बघा त्या वर्कशॉपला तिथं गाडी घेतली नाही. ते म्हटले जिथं गाडी घेतली तिथं घेऊन जा. पुण्याला 70,000 रुपये टोईंग करून गाडी इथं घेऊन आलो. इथं आणल्यानंतर ही लोक सांगतात आउट ऑफ मारलं, हे मारलं, ते मारलं, गाडीची वॉरंटी नाही, पेडमध्ये करावं लागेल. आम्ही हप्ते भरायचे का हे काय करायचं? आज 70,000 रुपये खर्च करून इथं गाडी आणली. ती लोक गाडी नीट करून द्यायला तयार नाही. गाडी 4 महिन्याची फक्त आणि इंजिनचा फॉल्ट सांगतात. 16,000 फक्त गाडीचं किलोमीटर रनिंग झालंय. आणि सगळ्या गाडीचे एकच प्रॉब्लेम सांगतायत. आणि वर स्पीड आणि आउट ऑफ. तुम्ही बोला की वर स्पीड आणि आउट ऑफ चाललेली गाडी असं सांगतात. प्रॉब्लेम कुठली यांच्याकडून व्यवस्थित सर्व्हिस नाही, काय नाही, काय नाही. एकदम भंगार पद्धतीने आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे लोकांनी. टोईंगचं नुकसान आणि या टोईंग केल्यामुळे असं हे पूर्ण माझा बंपर चिमलेला आहे बघा. पाठीमागनं पण चिमलेला आहे, पाठीमागनं पण